अशी मॅच असेल आणि षटकामध्ये या दोन षटकांमध्ये जो संघ चांगली कामगिरी करेल तो संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल आणि जो संघ हारेल तो या स्पर्धेतून बाहेर होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं येणं किंबहुना पहिलं बाहेर जाणं दोन्ही दुर्दैवी गोष्ट बेबी ठरू शकतात, कारण बाहेर गेल्यावरती तुमच्यावरती टॅग लागतो आणि जिंकल्यावरती ती कन्सिस्टन्सी तुमच्याकडे असणं देखील सातत्याने दरवर्षी गरजेचं असतं. वाईट बॉल, 2 ओव्हरची मॅच, पहिलाच बॉल अफगाणतर्फा. टीमची टोटल ओपन होती 1 धाव. सॅगीने चेंडू पकडलाय. डॉट बॉलची समाप्ती. एक सिंगल धाव. इथून जर पाहायला गेलं तर दोन षटकांमध्ये 12 ते 15 धावा एक चांगलं टोटल याची मात्र होऊ शकतो. सकाळच्या 17 पासून चांगली धावसंख्या बनत होती. जसे 12 वाजून गेले त्यानंतर 15 धावा 17 धावा त्या देखील फायटिंग टोटल होत असताना पाहायला मिळालं. सकाळच्या 17 मध्ये 30 धावा 35 धावा देखील चेजेबल होत होत्या. मात्र त्यानंतर जशी खेळपट्टी टणक झाली त्याप्रमाणे कुठे ना कुठे बॉलिंग फ्रेंडली अशी मात्र विकेट पाहायला मिळाली. इथे देखील आपण पाहतोय वाईट बॉल येतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा येत आहेत. जयेश उर्फ बादल आपल्याला पाहायला मिळतील. कॅमेरा वाचला आणि बाकीचे माणसं पण थोड्याशा प्रमाणात. 4 धावा आहेत. इथे देखील एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 5. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. मितुल धावा 4. येतोय पलटवार. चेंडू सीमा पार आणि आलाय फलंदाजाच्या माध्यमातून आपली यारी प्रीमियर लीगचा चौकार. इथे आपण पाहतो एक सिंगल धाव कंप्लीट होती आणि अशा रीतीने ओव्हर नंबर पहिली कंप्लीट. पहिल्या षटकाची समाप्ती बिनबाद 10 धावा. पहली ओवर की समाप्ति विदाउट एनी लॉस ऑफ विकेट. 10 रन स्कोर कार्ड के ऊपर ऑनगोइंग मैच. हंटर 11 वर्सेस हैकर 11. पहली ओवर की समाप्ति जहां पे जयेश ने थोड़ी सी महंगी गेंदबाजी की और अब सैगी यानी कि सागर बॉलिंग मार्क के ऊपर तैयार. पहली गेंद आउटसाइड लेग और वाइड बॉल. वाइड की 1 रन टीम की टोटल में 11 रन स्कोर कार्ड के ऊपर. फिर एक बार एक्स्ट्रा का रन टीम की टोटल में ऐड होगा. एक रन पे यहाँ पे इंपॉर्टेंस देना जरूरी है. फिर एक बार वाइड बॉल. चला सगळे मित्रच आहेत ना. इथे फटका अप्रतिम आहे. सतरा धावा धावफलकावरती आहेत. ज्याप्रमाणे विश्वचषकामध्ये भारतीय टीमने कामगिरी केली होती व्हर्च्युअल क्वार्टर फायनल पासून त्यांची बॅटिंग चांगली झाली. अगदी तशीच कामगिरी होती की काय हे पाहणं महत्वाचं आहे. 17 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. 3 बॉल बाकी आहेत अजूनही. सगळे बॉल तर येस तूच खेळला तरी विचारतो किती बॉल झालं. 17 धावा. सिंगल धाव. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 रन. नो आणि त्यावरती 1 धाव. तो सागर म्हणेल त्यापेक्षा मी वाईट टाकत होते ते परवडलं.
21 धावा. अरे त्याला पण माहिती एक बॉल आहे. आणि इथे स्ट्रोक तर चांगला आहे, मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट. 22 धावा आणि 23 धावांचं टार्गेट 2 षटकांमध्ये. 4 ओव्हर मध्ये यांनी जर तेवढं रन बनवलं असतं तर एवढ्याला ही मॅच खेळायला लागलीच नसती. बावीस धावा आहेत, 23 धावांचं टार्गेट. या मॅच मध्ये हॅकर आणि सेमीफायनलच्या मध्ये जर कुठला मेन प्लेअर आहे तर त्याचं नाव आहे आदित्य. जोपर्यंत आदित्य असेल तोपर्यंत हॅकर 11 आणि सेमीफायनल हे थोडस दूर राहू शकतो. मात्र आदित्यने चांगली कामगिरी केली ना तर सेमीफायनल आणि हंटर 11 हे आपल्याला जवळीक साधताना पाहायला मिळू शकतात. मे बी 23. टेबल आहे, पॉइंट्स टेबल आहे. मला वाटतं जो फायनलला जो टॉपवर आहे ना त्यांना एक चान्स भेटला पाहिजे. अरे सेमी फायनलच आहे. टॉपला एक चान्स भेटल ना. नको तो आता नियम होईल. नको अजून एक मॅच वाढेल. मॅच वाढवायची नाही. चिट्ट्या उडवा चिट्ट्या. चिट्ट्या उडवा चिट्ट्या. चिट्ट्या उडवा. हे बोलतो ना. नो ना. नो यो. बॉलिंग मार्क वरती साहिल उर्फ राज भुईर आपल्याला पाहायला मिळेल. इथे 2 धावा येतील. एक सिंगल धाव कंप्लीट होती. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल 5 वरती जाऊन पोहोचली आहे. 23 धावेंचं टार्गेट आहे आणि सध्याच्या स्थितीला 5 धावा. चेझिंग करत असताना चांगल्या प्रकारे चेझिंग पहिल्या 3 चेंडूंवरती पाहायला मिळाली आहे. जयेश आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती आहेत आणि इथे स्ट्रोक चांगलं पाहायला मिळतोय. दोन आहेत, दोन आहेत, दोन आहेत. चार चेंडू आणि 7 धावा झालेत. नवीन बॉल आहे त्यामुळे कुठे ना कुठे फलंदाजाला बेनिफिट मिळू शकतो, कारण गोलंदाजी करत असताना ग्रीप नवीन चेंडूवरती मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर कदाचित बॅटिंग टीम पुढे जाऊ शकते. इथे वाईट +1, 9 धावा धावफलकावरती आहेत. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा जास्त येत आहेत. आउट आहे, फलंदाज बाद होतोय. सागर उर्फ सॅगी आपल्याला पाहायला मिळेल.
इथे आदित्यने मे बी एक धाव काढून स्वतःकडे स्ट्राईक ठेवली पाहिजे, किंबहुना चौकार मारून सागरला पुढच्या ओव्हरमध्ये सांगितलं पाहिजे की सिंगल काढून मला स्ट्राईक दे. मात्र कशी कामगिरी होती ते पाहणं महत्त्वाचं आहे. अटॅकिंग अप्रोच ठेवला तर चौकार मारायचा प्रयत्न करेल, डिफेन्सिव्ह अप्रोच केला तर एक सिंगल धाव काढायचा प्रयत्न करेल. इथे आपण पाहतोय एक सिंगल धाव, 10 धावा धावफलकावरती आहेत. 6 चेंडू 13 धावा, 6 चेंडू आणि 13 धावा, 6 चेंडू 13. राहिला तो ह्याच्याकडे पाहत राहिला आणि अशा परिस्थितीमध्ये 2 धावा. आता 5 चेंडू 11 धावेंची गरज आहे. 5 चेंडू आणि 11 धावा हे इक्वेशन. एकच धाव पाहायला मिळेल. 4 चेंडू आणि 10 धावा, 4 चेंडू आणि 10 धावा. पुन्हा एकदा एक सिंगल धाव, 3 चेंडू आणि 9 धावा इक्वेशन. आता ह्या चेंडूवरती एक मोठा स्ट्रोक येणं गरजेचं आहे. पहिले 3ही चेंडू अगदी डीप मध्ये बाउंड्री लाईन वरतीच गेले होते. पहिल्या चेंडूवरती नक्कीच थोडासा चेंडू डायव्हर्ट झाला आणि चौकाराच्या बाजूने गेला, त्यामुळे 2 धावा होत्या. मात्र त्यानंतर आपण पाहिला तर डीप मध्ये लॉंग ऑनला दोन्ही चेंडू जे मात्र ट्रॅव्हल झाले होते. आता 3 चेंडू 9 धावा इक्वेशन आहे. टॅपचा फटका, फटका अप्रतिम, चेंडू सीमा पार, मिथिल धावा 4, येतोय चौकार. 2 चेंडू 5 धावा हे इक्वेशन. 2 चेंडू आणि 5 धावा हे इक्वेशन आहे. आणि इथे मिस्टेक झालेली पाहायला मिळते. एका चेंडू मध्ये 4 धाव्यांची गरज आहे. व्हर्च्युअल क्वार्टर फायनलची मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला हंटर 11, दुसऱ्या बाजूला हॅकर 11. कुठला संघ सेमी फायनल मध्ये जाणारा चौथा संघ असेल ते देखील पाहणं महत्वाचं आहे. एका चेंडू मध्ये 4 धाव्यांची गरज. एका बाजूला आदित्य, दुसऱ्या बाजूला यश. कुठला खेळाडू संघाला विजय करून देईल ते देखील पाहणं महत्वाचं आहे. म्हटलं जातं ना की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, असा इतकं की आनंद कमी पडेल. काय मिळालं तर नशिबाचं खेळ आहे मित्रांनो. मात्र प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं कमी पडेल. याआधी काय झालं त्यापेक्षा या चेंडूवरती मी काय करू शकतो त्यावरती विश्वास दाखवावा लागेल. एका चेंडूमध्ये 4 धाव्यांची गरज. आदित्य बाबा काहीतरी कर बाबा, केली तर फक्त आणि फक्त तुझीच हवा. दुसऱ्या बाजूला यश कामगिरी कशी करतोय ते देखील पाहणं महत्वाचं असेल. आणि इथे 2 धावा आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश. हॅकर 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सेमी फायनल मध्ये जाणारा दुसरा चौथा संघ असेल. आता 4ही टीमच्या कॅप्टननी इकडे या. मॅजिक 11, ईगल्स 11, घातक 11, हॅकर 11. 4ही टीमचे कॅप्टन चला इकडे यायचे. घातक 11 कॅप्टननी या. हॅकर 11 चे आलेत, ते तयारच होते. मॅजिक 11, ईगल्स 11. मॅजिकच वाटतं पहिले दुसऱ्या
मॅजिक आणि ईगल्स यांची पहिली मॅच असेल आणि घातक आणि हॅकर यांची दुसरी मॅच. चला टॉस साठी मॅजिक आणि ईगल दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. आपण टॉस करणार आहोत. जे आपण एक्स्ट्रा मॅच खेळली होती त्याचा मॅन ऑफ द मॅच देखील असेल आणि रन्स देखील काउंट होणार नाही, त्या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. आमचे तेजस जी भुईर यांच्या शुभ असे आपण नाणेफेक करणार आहोत. मी उल्लेख केला होता तेजस्वी भुईर यांचा. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती मानेरे गावाला एक नवीन ओळख टेलिकास्टच्या दुनियेमध्ये करून दिली असेल कोणी तर ते नाव आहे तेजस भुईर. ना केवळ कल्याण डोंबिवलीपुरतं तर महाबळेश्वर येथे कुठलीही स्पर्धा असो किंबहुना नाशिक येथे कुठलीही स्पर्धा असो आयोजकांची नेहमी पहिली पसंत असणारे तेजस्वी भुईर आणि त्यांचं संपूर्ण टीम देखील सातत्याने आपल्याला महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळते. ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनीचे सर्व आहेत. त्यामध्ये जर पाहायला गेलं तर नीरज असतील, त्यानंतर आमचे राजा असतील, साहिल देखील असतील, या सर्वांची खूप सारी मेहनत, दीपेश असतील. मॅजिक 11 टीमने टॉस जिंकलाय आणि त्यांनी फिल्डिंग चूज केली आहे.